कामथोडे साहेब होते आणि त्यांना यायला उशीर झाला तरी परंतु आयोजक मंडळीला विनंती आहे की कृपया आरतीचा ताट आणि एक हार याच्या ठिकाणी द्या की भागवत पूजा करून घेतील. कार्यक्रम चालूच राहील नाही का, आता विक्षेप नाही आणता येणार. आणि परंतु आपल्याला तर दुसऱ्याचा बोकांडी घ्यायची सवय झाली आहे. नाही त्यांचा खूप चांगला आहे. अरे नाही बाबा, काशी जे प्रयागराज म्हणतो आपण, त्या ठिकाणचे महान साधू ज्याला ईश्वर प्राप्ती ब्रह्मज्ञानाची प्राप्ती पाहिजे होती. काय पाहिजे होती? ब्रह्मज्ञानाची प्राप्ती पाहिजे होती. आणि ते भगवान शिवाचं ध्यान करू लागले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काही दिवस ध्यान करायला लागले असतील. भगवान शिवाने सांगितलं, प्रगट झाले. काशीमध्ये प्रयागराज म्हणतो आपण, ज्याला अनेक नाव आहेत. ब्रह्मज्ञान पाहिजे देवा. भगवान शंकराने सांगितलं, जा. ब्रह्मज्ञान देण्याचा अधिकार देवाचा नाही, संतांचा आहे, सद्गुरूचा आहे. तेव्हा तुम्हाला विदर्भ देशामध्ये कुठे जावं लागल? पुणे जिल्ह्यामध्ये जावं लागल. पुणे प्रांतामध्ये तिथे एक साधू आहे, तुकाराम बाबा. जा त्याला शरण. भगवान शंकरांनी पाठवलं. भगवान शंकरांनी आले महाराज. साधूचे जे ऋषी मुनी आहेत, जे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, देहरादून किंवा त्या परिसरामध्ये किंवा आपल्या परिसरात असे भगवे कपडे लावणाऱ्याला साधू संत म्हटले जाते. साधू. परंतु अरे कुत्र्याचा रंग भगवा आहे, मग ते आहेत का? ते कपडे तर जाऊ द्या, कुत्र्याला मुळात जन्मतच ते भगवे आहेत. ते साधू होतील का? का बरं होणार नाही? का होणार नाही?
म्हणून बाह्य सोंगाला महत्व देऊ नये, परंतु आम्ही बाह्य सोंगाला महत्व देतो. आणि तो काही दिवस लागले त्याला, इथे आलेले आहेत. इथे आल्यानंतर तुकारामाचं घर कोणतं म्हणून विचारत आले. त्या ठिकाणी तुकाराम महाराज पाहिल्यानंतर हे तर पांढरे कपडे लावले आहेत, हे आपल्याला ब्रह्मज्ञान सांगणार. नाही 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 महाराज, तुम्ही त्याच्या कपड्याकडे नका पाहू, त्यांच्या वेशभूषेकडे नका पाहू, तर तुम्ही त्याच्या अंतःकरणात काय ते पहा. अंतःकरणातला संताशिव कोणाला समजत नाही. आणि ते साधू काही दिवस या ठिकाणी राहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय महाराजांकडून काय घेतलं, दीक्षा घेतली आणि ज्ञानाचा उद्भव घेऊन तिथे गेले. काशीचे मूळचे राहणारे साधू, महान साधू कबीरदास महाराज, ज्यांनी महाराष्ट्रातल्या संतांचा सन्मान आदर करावा. महाराज महाराष्ट्रातल्या संतांसारखे विद्वान संत नाही, जे सायन्सच्याही समोर जाऊन मात्र उपदेश केले ते आमच्या लक्षात येत नाही. असं जाऊ द्या. काय सांगू आता, संतांचे उपकार बरोबर म्हणजे निरंतर जागविधी. आणि भगवान पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीमध्ये लीन होणारी ही भूमी बरी वाटली. समोर मात्र भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, वैराग्याचं पालन करणारे या देशात आहेत. जगाच्या पाठीवर अनेक राज्यामध्ये वाईट घटना घडतात, परंतु महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यासारखा जिल्हा नाहीच नाही. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यात तरी पाप नाही का? नाही पाप, तेवढा पाप नाही. आणि समोर मात्र बस समोर मात्र ती गुजरात देशात गेली, ज्याला गुजरात म्हणतो. तिथे गेल्यानंतर आश्चर्य हे झाले की भक्ती ही फार म्हातारी झाली. आणि भक्ती म्हातारी झाली. दोन मुलं ज्ञान आणि वैराग्य होते, यांनाही वृद्धत्व आला. आणि समोर ते वृंदावनात गेले. वृंदावनात गेल्यानंतर आश्चर्य हे झाले की त्या ठिकाणी ज्ञान वैराग्याचा पालन न करणारे होते. त्यामुळे ते बेशुद्धच पडले जवळपास. आणि भक्ती थोडी तरुण दिसू लागली. भक्तीच्या सेवेकरिता गंगा, जमुना, सरस्वती अशा पंचमध्ये आलेले आहेत. तत्क्षणी त्या क्षणी मात्र नारद स्वामी महाराज भगवंताचा भजन करत करत त्या ठिकाणी आलेले आहेत. हो, तुम्ही कोण आहात? त्या विचारू लागल्या की मी भक्ती आहे. या बाय 4-5 महिला कोण आहेत? नाही, या नद्या आहेत. इथे कसे काय? नाही हो, आश्चर्य हे आहे, मी भक्ती आहे. आणि हे 2 म्हातारे कोण आहेत? मृतावस्था कोण आहेत बरं? हे नाही, माझी मुलं. तुम्ही तेवढे तरुण आणि तुमचे मुलं म्हातारे का? हेच आश्चर्य, माझे मुलं तरुण आहेत, परंतु आज मात्र अशी अवस्था झालेली आहे की त्यांना काहीतरी प्रयत्न, माझे मुलं आहेत ते अनेक प्रयत्न नारदाने केले, कुठेही नाही. महाराज मग ते समोर तीर्थयात्रेत गेले. आता सुरू आहे ना, प्रयागराज सुरू आहे, समोर मार्कंड्याचा सुरू होईल. अनेक तीर्थात तुम्ही कुठेही जा, तीर्थामध्ये काही मिळत नाही. तीर्था धोंडा पाणी रोकडा सज्जनी. आता तुम्ही म्हणाल का नागापुरे महाराज बाबा ते प्रयागराजला नाही गेले ते काही बोलतील. मी माझ्या मतानं बोलणार नाही. मी शास्त्राचा पुरावा सांगत आहे. शास्त्राचा पुरावा जे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, सगळ्या साधू संतांनी जे सांगितलेलं आहे ते मी सांगत आहे की तीर्था धोंडा पाणी रोकडा सज्जने. तीर्थाच्या ठिकाणी फक्त दगड आणि पाणी आहे, आणि जिथे संत आहेत त्या ठिकाणी ईश्वर प्राप्तीचं काय नगदी साधन आहे. आणि म्हणून न लगती सायस जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. पण तुमचं हे काय ठेवा, हे चांगलं ठेवा. संतांची संगती करा. संतांची संगती मनोमार्ग गती.
संतांशिवाय नाही. परंतु नारदाला ते कळलं नाही. सांगा माय बापू, तीर्थाला गेले, तीर्थ मिले, तीर्थ करे मिले फल एक, साधू मिले फल अनेक. का साधूची संगती घडली रे घडली, साधूची संगती घडली. साधूच्या समोर तुम्ही बसले, संतांमध्ये एवढा सामर्थ्य आहे, खूप खूप मोठा सामर्थ्य आहे. तुमचे दोष काढण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे. संत कधी म्हणजे खाण्यापिण्या बाकीच्या गोष्टीकडे लक्ष नाही देत, की संत केवळ आणि केवळ जण लोक कसे उतरून जातील याकडे लक्ष देतात. आणि म्हणून माझे मायबाप निवृत्ती नारायण महाराज सांगतात, म्हणताय, बुडते जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येतो आहे. जगाचा दुःख संत आपल्या अंगावर घेतात आणि लोकांना सुख देण्याकरिता स्वतः दुःख आणि काय अपिष्ट होत, हाल अपिष्ट. संताशिवाय कोण सांगल? नाही नाही नाही, कोणीच सांगू शकणार नाही. जा तुम्ही मंदिरात जा. मंदिराचा मी अपमान करत नाही, मूर्तीचा अपमान कधीच करत नाही, कारण मूर्तीची स्थापना करून देतो मी. परंतु त्या मूर्त्या आहेत, त्या प्रतिमा आहेत. तुम्हाला जिवंत देव पाहायचा असेल, तुमच्या सद्गुरूमध्ये आहे, तुमच्या संतांमध्ये आहे, तुमच्या आईवडिलांमध्ये आहे. आणि म्हणून संत काय देव आहे, ईश्वर आहे. संततेची देव, संततेची देव निमित्त त्या प्रतिमा. न मिळे मुख्य परमात्मा, म्हणून करणे लागे प्रतिमा. तीर्थात नाही, मजा नाही. अनेक तीर्थ फिरले नारदानी, काही उपयोग नाही. आणि मग समोर मात्र सनत कुमार, सनक, सनंदन, सनातन हे 4 ब्रह्मपुत्र मिळाले. आणि त्यांना विचारलं, नारदानी नमस्कार केला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. बोला काय? हो, मी अनेक दिवसापासून शोधत आहे, सत्कर्म करे या शब्दाचा अर्थ काय सांगा. हो नारदा, खूप चांगला प्रश्न विचारले. लोकांना करण्याकरिता प्रश्न विचारले, हा उत्तम प्रश्न आहे. सत्कर्म करे या शब्दाचा अर्थ आहे की सत्संग, 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 हरिनामाचा सत्संग. जेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टांचे. जिथे भगवत नामाची कथा आहे, जिथे ज्ञान भक्ती वैराग्याची देवाणघेवाण आहे, तो सत्संग मिळणे फार दुर्मिळ आहे. आणि जीवनात जर असा मिळाला तर कधीच सोडू नका माझे मायबाप, कुठल्याही प्रकारचा असू द्या. असा भेद नाही. नाही नाही, आधी घडी से आधी घडी, आधी घडी से बुनियाद, दिका करे सत्संग, कोट कटे अपराध. कोट्यानकोटी जरी अपराध घडलेले असतील तरी परंतु साधू संतांच्या सानिध्यातल्या एका सत्संगाने ते जडून खाक होऊन जातात. हे सामर्थ्य केवळ संतांचे आहे. आणि सत्संग करण्याचं ठरवले. तुम्ही भागवताची निर्मिती करा, 7 दिवसाचा सप्ताह ठेवा. योग्य ठिकाण शोधला महाराज. हरिद्वारमध्ये आनंदवन, आनंदवनामध्ये ते गेलेले सर्व. आणि भागवत होणार, भागवताचं महात्म्य, भागवत आज होणार. त्यावेळेस मात्र अनेक साधू संत ऋषी मुनी बसलेले आहेत. आणि त्याच वेळेस मात्र भगवंताची कथा होणार, कृष्ण चरित्र होणार. आणि कृष्णाच्या महान भक्तांची सुद्धा चरित्र लीला होणार. त्यावेळेस मात्र स्वर्गातील अमर असणारे देव, काय असणारे? अमर असणारे देव, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, मृत्यू व्हावा जन्मा. एवढे पवित्र महाराज आपण आहोत, एवढे पवित्र आहोत. कोण? आमचा नरदेव एवढा पवित्र आहे, काय सांगावा. या शरीराचा वर्णन करत असताना, या शरीरासारखा सुंदर शरीर नाही. भगवंताने 84 लक्ष योनी शरीर तयार केलेले आहेत. त्या सर्व शरीरामध्ये श्रेष्ठ शरीर असेल तर मानवाचं आहे. सगळे शरीर आडवे केलेले आहेत. परंतु मानवी नरदेह, ज्याला नरदेह म्हटलेला आहे, तो नरदेह, नर शरीर हा उभा शरीर आहे. का या शरीरामुळे नराचा नारायण होऊ शकतो. हे सामर्थ्य केवळ या शरीरामध्ये आहे. या शरीरामध्ये एवढा पवित्र शरीर आहे.
घाणेरडा मी नाही, नंतर सांगेन मी तुम्हाला, तेवढा घाणेरडा आहे. परंतु ईश्वर प्राप्तीसाठी सर्वात महत्वाचा जे आपल्याला जन्म आहे तो मानव जन्म आहे. या जन्मासारखा जन्म नाही, मानवासारखा शरीर नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी सांगितलेलं आहे, ऐसे स्थळ या शरीरासारखे ऐसे स्थळ नाही कोठे, तुकोबाला विठ्ठल भेटे. माझे माय बापू, या शरीरासारखं, हो या शरीराचं वर्णन काय सुंदर शरीर दिलेलं आहे. 2 हात दिले देवाचा भजन करण्यासाठी, दान करण्यासाठी. हे 2 डोळे दिले देवाचा दर्शन, संतांच्या दर्शनाकरिता. हे 2 मानवाला पाय दिलेले आहेत, हे मात्र सत्संगात आणि भगवंताच्या नामात तीर्थयात्रा करण्यात चालत जाण्याकरिता. हे काम दिलेले आहेत. घेई देवाचे गोड नाम विठ्ठलाचे. चालू द्या, ठीक आहे, बसा बसा. पुंडलिका दिव्य दिला शरीर भजन गोमाटा. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वा मन भगवत भक्तीत लावावं माझे मायबाप. त्याकरिता हा शरीर दिलेला आहे. दिव्य दिला शरीर भजन गोमटा. भगवंताचा गोमटा भजन करण्यासाठी तुम्हा मला शरीर दिलेलं आहे माझे मायबापो. परंतु या शरीराचा नाश आपण कुठे करत आहोत? नाश कुठे करत आहोत? आमचा शरीर नाश संसारामध्ये होत आहे. संसारामध्ये संसार दुःखामुळे नाश. संसारामुळे आमची काय होते? नासाडी होत आहे. सांगा या जीवनामध्ये संसारी माणूस कोण सुखी आहे? कोणीच सुखी नाही. संसारी कोणीही सुखी नाही. संसार नाही, संसार सोडायचा नाही. आम्ही तांदूळ खातो म्हणून धान्य फेकून द्यायचं नाही, त्या धानामध्ये तांदूळ आहे. तशासारखा या देहामाजी दुधामाजी लोणी तैसा देहामाजी चक्रपाणी. माझी भाषा करताय ना तुम्हाला? देहामाजी चक्रपाणी. म्हणून देवाचा शोधन महाराज या शरीरामध्ये आहे. तो देव मिळवण्याकरिता आम्हाला संसार गोड लागत आहे. जसा एखाद्या दारोड्याला दारू एवढी गोड लागते, त्याचा शरीर खुंटून जाईल, तो मरेल, संसाराची बर्बादी होईल, तरी तो मागे वळून पाहणार नाही. दूध किडा, जुगार म्हणतो त्याला, जुगार. ओ पांडवाची गती का झाली? त्या दूध किडीमुळे, त्या जुगारामुळं. ते स्वतः तर हारले, संपत्ती गेली, जाऊ द्या. संपत्ती गेली, जाऊ द्या माझे माय बापू. त्यांना स्वतःची बायको विकावी लागली, जाऊ द्या, बायको गेली, जाऊ द्या. परंतु त्यांच्या स्वतःच्या पत्नीला विवस्त्र म्हणजे नग्न पाहण्याची पाळी आली. कशामुळे? जुगारामुळे. म्हणून माझे मायबाप आयुष्यात कधी जुगार खेळू नये, कधी आयुष्यात कधी दारू पिऊ नये. एक दारू माणसाला पुन्हा उद्ध्वस्त करते. आणि केवळ या यादव कुळाचा नाश केवळ दारूमुळे झालेला आहे, दारूमुळे. म्हणून माझे मायबाप जीवनात दारू कोणी पिलं? राक्षसानी. एवढा मोठा आपल्याला दशावताराची ज्यावेळेस उदाहरण येते, कथा येते, त्यावेळेस समुद्र मंथनामधून जे वाईट वस्तू म्हणजे दारू आहे, ती दारू कोणी पिली? आसुरानी. म्हणून दारू पिल्यानंतर त्याची वृत्ती जी आहे कशी होते? आसुर होते, खराब. काही गुन्हा जरी नसेल तरी बायकोला शिव्या दिल्याशिवाय राहत?
काहीच गुन्हा नसते तिच्यात, अजिबात काहीच नसते. कारण हा माझा अनुभव आहे, माझे मायबाप. महाराज तुम्ही पेले असाल. महाराज मला औषध म्हणून माझ्या मायबापाने लहान असताना पाजले असतील कदाचित, परंतु तिची चव कशी लागते हे नाही जिभेला सुद्धा माहित नाही. ती कशी आहे काय. अनेक दारू पिणाऱ्यांना दारू पिण्यापासून दूर केलं, त्या व्यसनापासून अनेक लोक दूर झाले. आज सुखी संसार सुखी झाले आणि व्हायलाच पाहिजे. कारण संतांचा साधू महात्म्याचा तोच काम आहे. दारूचा व्यसन एवढा खराब आहे. सोड रे सोड दारूला, ओढके अपुला मानू, ओढके अपुला मानू, ओढके अपुला पुष्कळ लोक म्हणून माझे मायबाबा एक घडलेली घटना सांगते. एक घडलेली घटना. माझ्या गावाजवळ एक गाव आहे, त्या व्यक्तीचं नाव सांगत नाही. कदाचित देवाची दृष्टी लागली असेल त्या संसाराला, कदाचित. ज्याचे लग्न कार्यात अडचण येत आहे अशा लोकांचे स्वतः जवळचे पैसे देऊन महाराज लग्न करायचे, स्वतःचा धन खर्च करायचे आणि दुसऱ्याचे कार्य करायचे, महान कार्य करायचे. त्याच्या आयुष्यात त्यानं दारूला कधी स्पर्श नाही केला. माझे बाप कधी स्पर्श नाही केला. इथे येण्यासाठी संगती लागते, वाईट व्यसनासाठी सुद्धा संगती लागते. संगतीचा परिणाम, संगती कोणाची करायची. 100 एकराचा शेतकरी होता. किती एकराचा? 100 एकराचा शेतकरी होता माझे मायबाप. 100 एकराचा शेतकरी होता. चांगली शेती होती, नोकर चाकर सगळे आहेत. आणि एक दिवस फक्त एक दिवस मित्राचा, ते आजच्या काळात ते कोणता सण, लग्न गेले, बाकीचे सगळेच कार्यक्रम गेले. हे आताची घटना आहे बरं का. वाढदिवस बर्थडे ना, किंवा 31st हे करतो ना आपण. 31st त्या दिवशी आपण दारू सोडायची. कोणत्या दिवशी नाही, 31st दिवशी प्यायची आणि 1 तारखेपासून असंच ना. असा संकल्प बऱ्याचशा लोकांचा असते. वारकरी संप्रदाय बऱ्याचशा वर्षापासून तो कार्यक्रम घेत सुद्धा आहे. असो तर अरे चल, आजच्या दिवशी चांगला संसार, नवरा बायको आनंदाने नांदत, मुलगी आहे, मुलगी आहे. आणि अशामध्येच महाराज मित्रांना बरोबर 31st कार्यक्रमाला, 31st कार्यक्रमाला गेला महाराज. मित्र मागला, अरे तुझ्या आयुष्यामध्ये तू काहीच आनंद घेऊ शकणार नाही का? तुझी वय 50 वर्ष झाली. तुझी वय 50 वर्ष झाली, तू काहीच आनंद नाही घेणार का जीवनामध्ये? तू थोडंसं प्यायला पाहिजे. मित्र म्हणून तरी आजच्या दिवशी एक दिवस घ्यायला काय होईल का? एक दिवस दारू प्या, एक दिवस फक्त दारू प्या. खूप माग लागले महाराज दारू पिला. आता थोडीशी पेवरून थांबला नाही ती अधिकच प्यावाशी वाटते, उसाच्या रसासारखी. घट 2-3 ग्लास पिऊनच टाकला आणि कर्रा चढली महाराज. बेभान झाला. मित्र निघून गेले. अशा अवस्थेमध्ये तो घरी आला. पत्नीनं बघितलं की माझ्या नवऱ्यानं कधी आयुष्यात कधी चूक केली नाही, आयुष्यात कधी मला त्रास दिला नाही. नाही मी अशा पतीला काही बोलणार नाही. तिने घरात घेतला महाराज. त्या बाईने घरात घेतला. दुसरा दिवस उजाडला. महाराज बरबातीचे लोक एवढे आपले प्रिय असतात की आपण त्याची संगत सोडू शकत नाही. दुसऱ्या दिवशी गेला, दुसऱ्या दिवशी केला. असा पिताना डोस वाढला. जुगाराच्या भावावर बसले. कधी कोणाजवळ मान झुकवली नव्हती. सगळ्यांचे कार्य करू लागला माझे मायबाप. तो व्यक्ती दानाचे कार्य करताय.
ज्याचे कोणाचे विवाह लग्न ओढले असते ते लग्न लावून द्यायचे. गरीब माणूस आहे, उघड्यावर पडला त्याचा संसार बसून द्यायचा, एवढा धन त्या सत्कार मातला होता. परंतु दारूच्या व्यसनामुळे महाराज, एका दिवसाच्या व्यसनामुळं, ए दारू पिलास रे, अरे जुगाराचा थोडा आनंद घेऊन बघ. जुगाराचा आनंद महाराज घेताना बसला जुगारावर, जुगार खेळत आहे. नाव नावला अहंकारी अभिमानी ठसली माणूस महाराज लाटणार जसा मोडेल पण वाकणार नाही असल्या प्रकारचा तो माणूस जुगारावर बसलेला आहे. पैसे संपले खिशातले, चैन गोप संपली. हे मला थोडी कोस्तीने चालत नाही, देतो पण परत करावं लागेल. जमीन लिहून घेतली, डाव हारला, 1 एकर 10 एकर माझी माय बापो करता करता 100 एकर गेली. घरचा धन संपला, 100 एकर शेती ही संपली. कशामुळं? दारूमुळं. तब्येत बिघडली. रात्री आला, दारूच्या नशेत बायकोला, अगा उठले, उठ मला ताट कर, जेवण दिले, सर्व काही. महाराज दारू पिणाऱ्याच्या बायका लक्ष्मी चालतात. दारू पिणाऱ्याच्या एवढे सेवा करतात ती लक्ष्मीच असते. विनाकारण त्या बायकोला त्यानं मारला, मार खाल्ली बिचारी माऊली. दारूच्या नशेत नव्हता माझा पती असा. लोकांच्या वाईट लोकांच्या संगतीने आज हा माझ्यावरती प्रसंग आला. उठ चल, मला पैशाची आवश्यकता, जा माहेरून पैसे आण. माझ्या पतीनं आजपर्यंत कधी पैशाची मागणी केली नाही. ती माऊली माहेर गेली कशासाठी? पैशासाठी. वडिलाकडे गेली, मुलीची उदासीनता बघितली. पण बापाला मी हे दुःख सांगावा? नाही नाही महाराज, त्या ठिकाणी पैसे आणलीस का रे? माहिती खूप मार वगैरे खाली. आणि एक दिवशीचा प्रसंग, तो गेला महाराज, तो मृत्यू पावला. दारूच्या व्यसनामुळे तब्येत बिघडली, लिव्हर किडन्या खराब झाल्या, तो मेला. तो मेला मरू द्या, त्याच्या मागे त्या कुटुंबाची का परिस्थिती झाली. राजसिंहासनावर बसणारी बायको, 100 एकरामध्ये महाराज लेबर लोकांना सांभाळणारी ती माऊली, ज्यावेळेस तिची अशी सगळं गेल्यानंतर मृत्यू पावले, पती मृत्यू पावले. महाराज हे सगळे सुखाचे संगत या दुःखामध्ये कोणीही साथ देत नाही कोणाला. कोणाकडे मागायला जावा, काहीच मिळणार नाही. हे फक्त गुड असेपर्यंत, गोट्याला गुड सोडलाय तोपर्यंत गुड आहे, तोपर्यंत सगळे आपल्या भोवती आहेत. गुड संपला की माशा उडून जातात. अगदी त्याप्रमाणे आपल्या खिशातले पैसे संपले, मित्र नाही आपले कोणीच नाही. आणि मग मात्र कुठपर्यंत राहणार? घरातच कुठपर्यंत राहणार? आई, आई, मुलगा आणि मुलगा, एक मुलगी होती. आई, भूक लागली का? धान्य नाही महाराज. तुम्ही बघा, जो दारोडा असते, दारोड्याच्याकडे धान्य नसते. आणि धान्याची मागणी करण्याकरता दुकानदाराकडे गेला. दुकानदारानं सांगितलं, तो मागचेच दिले नाही, यावेळेस मिळणार नाही. लोकांना अन्नदान करणाऱ्याची पत्नी ज्यावेळेस अशी परिस्थिती भोगते, माघारी वापस आला महाराज, रडू लागली. त्यावेळेस त्या लहान मुलांना माहित होता. परत मुलाला ताप आला. एक मुलगी होती, मुलगी. त्या मुलीने म्हटलं, आई, खूप भूक लागली आहे ग, खूप भूक लागली आहे. महाराज त्यावेळेस ती मुलगी म्हणते, आमचा बाबा मेला त्यावेळेस आम्हाला अन्न आणून दिले. भावाला ताप आला का? आई, आई, दादा मरल का ग आता? भाऊ मरेल का माझा? हा ज्यावेळेस भाऊ मरेल ना त्यावेळेस. अरे तू काशी बोलतेस? आई, खूप भूक लागली आहे. दादा, हा भाऊ मरेल ना माझा, आम्हाला कोणीतरी अन्न आणून देईल.
परिस्थिती होती महाराज. कशामुळं? व्यसनामुळं. आणि भागवताची निर्मिती केवळ व्यसन सोडण्याकरिता आहे माझे मायबाप. समोर असली कोणत्याही कुटुंबावर परिस्थिती येऊ नये म्हणून माझे मायबाप होते तेवढ्यात शक्यतो व्यसन सोडा आणि साधू संतांची संगती धरा. आणि त्या विशाला नगरीमध्ये, आनंदवनामध्ये, विशाला नावाच्या नगरीमध्ये भागवताची निर्मिती केली. देव अमृत घेऊन आले. अमृत. शुकमुनी महाराज, आमची इच्छा आहे हे अमृताचे घडे तुम्हाला ठेवा. कशात? आपण म्हणतो ना, आता पाहुणे वगैरे बोलतो पैसे द्या बाबा आमच्या भागवताला वगैरे असे म्हणतो. आणि अपेक्षा असते आपली, कारण आपल्याला तेवढा काही कळत नाही. परंतु शुकमुनी महाराजांनी स्पष्टपणे सांगितले तुमच्या अमृताचे घडे बाजूला ठेवा. हे कथन, हे जे श्रवण करण्याचा अधिकार आहे केवळ मानवांचा आहे, दान म्हणजे देवांचा नाही. देवाचा अधिकार नाही. का नाही? तुम्हाला 184 भोगून जर हा जन्म मानव घ्यायचा असेल तर तुम्ही या, मानव म्हणून या. जीवे गोड 3 अक्षराचा रस अमृत दयासं फिके पडे. हा भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, भगवंताची कथा ऐकण्यासाठी अमृत सुद्धा फिका आहे. एवढा कमजोर अमृत आहे, तुच्छ आहे. अमृत नाही मिळणार महाराज. एवढं ज्ञान. काय? ज्ञानदान. हा भगवंताचा ज्ञानदान. नाय कोणी भगवत कथा, नाय कोणी भगवत कथा. ज्ञान भानी ज्ञानाभिमानी नावडे तत्वता. धरे परमार्थ यावा हाता. कोटी स्वधर्मता न तत्वता धनी. मानव जन्म मिळून आपण भागवताकडे लक्ष देत नाही, भागवत ऐकत नाही. भागवताची मी घरी शिकून सांगू लागले महाराज. आणि त्यावेळेस मात्र पहिल्या दिवस शीची कथा संपली. थोडे तरतरीत आले. 7 दिवस शीची कथा ऐकून, नामस्मरण ऐकून त्या ठिकाणी ज्ञान आणि वैराग्य, भक्ती तर तरणी झाली. ते दोनही मुलं वृद्धत्व झालेले, नवे तर मृतावस्थ झालेले मुलं आज तरणे होऊन त्या ठिकाणी नाचू लागले, भगवंताचा भजन करू लागले. श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद उद्धरी सकळ श्रवणे कथने. कथा श्रवणाने मात्र निश्चित उद्धार होते. आणि ते करणे झाले माझे मायबापो. जय जीवे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जसा फिके पडे नवे की अमृतावणी गोड नाम तुझी देवा. ज्या ते म्हणतो नामदेव महाराज, अमृतावणी गोड नाम तुझी देवा. अमृतापेक्षाही श्रेष्ठ काय भगवंताचं नाम आहे. आणि तेच एक सत्य आहे. हे सगळं नसेल माझे मायबाप, तुम्हाला माहित असेल, कधी ऐकले असाल, स्वर्गातला अमृत 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 म्हणतो ना, तो सुद्धा एक दिवस नासला. तो अमृत एक दिवस नासला. आणि नासलेला अमृत पवित्र करण्यासाठी, कळलं का? नासलेला अमृत पवित्र करण्यासाठी भगवान महाविष्णूने सांगितलं. सगळे पर्याय उपाय करून ठोकले.
अरे तुम्ही जा. मंगळवेढे गावामध्ये एक संत आहे, एक माझा भक्त आहे, तो स्पर्श जरी करेल, त्याचा हात त्याचा स्पर्श जरी झाला तरी हा अमृत काय होईल, पवित्र होईल, जसेचा तसा अमर होईल. आणि मग मात्र या ठिकाणी आले. इथे आल्यानंतर तो बोवा नव्हता, तो ब्राह्मण नव्हता, शूद्र होता. शूद्र त्याला आपण काय म्हणतो, शूद्र होता. आणि त्यातल्या त्या तो कोणत्या जातीचा होता, महार ज्याला म्हणतो, महार जातीचा होता, बहुजन समाजाचा. एवढा पवित्र महाराज. जगद्गुरु तुकोबाराय महाराज माझे वर्णन करतात की हा देश पवित्र त्याच्यामुळे झाला. पवित्र ते कुड पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेतली. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्याचे पावनातील लोक. आणि आलेला महाराज चोखेमेळा महाराज घेऊन गेले. चोखेमेळा महाराज, चोखामेळा बंका जातीचे महाराज, चोखामेळा बंका जातीचे महाराज, त्याशी सर्वेश्वर एके करी. हे शास्त्रात सांगितले. महाराज आज जातीचं नाव घेणे गुन्हा आहे. आणि शास्त्रात सांगितलेलं आहे, जातन पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार की पड़ी रहे न दो म्यान. परंतु जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी काय सांगितलंय, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय ऐसा वेदशास्त्री. विष्णुमय जगा वैष्णवांचा धर्म, भेदा भेद चोखोबाराय महाराज स्वर्गात गेले. स्वर्गात देवलोकात गेले. इंद्र उठून महाराज वंदन नमस्कार करत. काय सामर्थ्य महाराज, संतांचं सामर्थ्य. अरे ज्या समाजाचा विटाळा म्हणत होते, त्या समाजाच्या संतांची किंमत इथे नाही, देवलोकात त्याचा डंका वाजत आहे. तुकाराम महाराज सांगत आहेत. स्पर्श केला महाराज, हाताचा स्पर्श केला अमृताच्या घड्याला. अमृत पवित्र, सगळे देवी देवता महाराज संतांचे चरण. का हे नाही, रामकृष्णादी श्रेणी, रामकृष्णादी श्रेणी, अखंड गरजे ज्याची वाणी, तीर्थे येती लोटांगणी, चरणे वंदती स्वय. माय बाप हो, ज्याच्या मुखामध्ये रामकृष्णाचा नामस्मरण आहे, त्याच्या दर्शनाकरिता तीर्थ येतात. तीर्थाला त्याला जायची गरज नाही. आणि म्हणून माझे माय बाप संत श्रेष्ठ आहेत या ठिकाणी. चला आजची वेळ संपली का? पाहुणे डॉक्टर साहेब आलेले आहेत आणि कांतोळी सर आलेले आहेत. बाकीची भागवत कथा होईल ती हरिपाठानंतर होईल, कारण हरिपाठाची वेळ झालेली आहे. तत्पूर्वी आपल्याकडे अतिथी आलेले आहेत. अतिथींचं थोडं स्वागत होईल आणि अतिथींच्या स्वागतानंतर मात्र हरिपाठ होईल. कारण हरिपाठासाठी मला इथून उठावंच लागते. ऐका नाही, हरिपाठाचा आनंद घेता का? चला हरिपाठासाठी चला या. कारण महाराष्ट्र संतांमध्ये महाराज अतिथींचा किंवा ऐकणाऱ्यांना किंवा ज्याच्या कानापर्यंत आवाज जात आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये जी संत परंपरा आणली, खऱ्या अर्थाने आजच्या युगात संत माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी, आणि त्यांना एक आम्हाला एक अमृतापेक्षा श्रेष्ठ किंवा ज्ञानाचा भंडार म्हणून एक हरिपाठ दिलेला आहे. हरिपाठ हरिपाठ सारा सार विचार हरिपाठ. 4 चौविधी जाना सायशास्त्री कारण 18 पुराण हरसी गाती मंतोनी नवनीता तैसी घेनंता हरि उच्चारणी अनंत पापराशी. आणि 28 अभंगामध्ये 28 अभंग 28 अभंगामध्ये हरिमुखे म्हणा हा शब्द 108 वेळेला आलेला, 108 वेळा. आणि पूर्वीचा काळ होता, बायका पोरं सोडा, गुरुमार्ग घराने तिकडे तिकडे. आता ते धंदे करायचे नाही, कारण त्यांच्यावर तेवढी मोठी बितली. त्यामुळं संसारात राहा, नीटनेटके राहा.
चांगले राहा आणि फक्त संसार करून हरिमुखे म्हणजे देवाचं नाव घ्या, बस झाला, बाकी काहीच करू नका तुम्ही, उठा ठेव काहीही करू नका. चला, म्हणून हरिपाठ महाराज एवढं आहे की हरिपाठाची आवड प्रत्येकाला. हरिपाठात थोडस पाय मोकळे होते, नाचायला मिळते आणि नाचण्यावर कोणी टीका करतील, टिप्पणीच करतील, अनेक प्रकारचे लोक तर्क लावणारे आहेत. परंतु वेदशास्त्रामध्ये नाचण्याला एवढा महत्व आहे की सर्व इंद्रिय एका वेळेस भगवंताचं नामचिंतन करतात आणि जे हजारो वर्षाने आपल्याला मिळायचं ते मात्र आता नगदी मिळते माल. कशामुळं? भगवत नामात नाचल्यामुळं. नालायक लोक संतांच्या नाचण्याकडे लक्ष देतात, बोट ठेवतात, अरे परंतु तुमच्या बायका पोरं डीजेच्या समोर नाचतात, तुम्हाला काहीच वाटत नाही का? लाज वगैरे काहीच वाटत नाही का? अरे आम्ही नाचतो, एवढेच नाही, आम्ही पायात घुंगर बांधून नाचतो. पग घुंगरू बांधे मीरा नाची रे, रामकृष्ण ऐसी उच्चारिता नामे नाचे नमी मी. अरे आम्ही नाचतो, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेवा सदा स्मरे वाचे. आम्ही नाचतो. इथे नाचल्यानं उद्धार होते माझे मायबाप. कोणत्याही संतांच्या असं नाही म्हणणार की नागापुरे महाराजांच्या मंडपात या, वारकऱ्यांच्या मंडपामध्ये या, तुम्ही कुठल्याही संतांच्या सानिध्यामध्ये जा आणि त्यांच्या समोर जा. टाळ मृदुंगाच्या ठेक्यावरती पावलं ठेवा, तुमचा भवरोग दुरुस्त होईल. नवे आता तर महाराज सगळ्या औषधं संपल्या, आपल्या ऍलोपॅथिक औषधं सगळ्या रिएक्शन येऊ लागलेला, वाटेल ते होऊ लागलेलं आहे. जी ऍलोपॅथिक औषधी आहे डॉक्टर साहेब, ती रोगाला नायनाट नाही करत, त्या रोगाला दाबून धरते, नायनाट नाही करत. नायनाट करण्याची एकच औषधी आहे, आयुर्वेदिक औषधी असेल ती नायनाट करू शकते, उशीर लागेल. हे योग साधना आहे, जोगिंग हे आहे. ऍलोपॅथिक औषधी आहे, ताबडतोब गोळी खाला की पटकन आराम, दाबून धरते. रांगेत लावा, सरळ आणि दूर राहा. महिला पुरुष मिसळायचे नाही, गर्दी करायची नाही. आता दरवर्षी खूप मोठा पेंडाल असायचा, यावेळेस लहान केले बाबा आता आयोजकांनी. बरं ठीक आहे, मन तरी मोठा ठेवा, असू द्या. चला, कांतोडे साहेब हरिपाठा करता या, समोर या, मागे नका बसू. चला, हरिपाठ बसून म्हणता तुम्हाला उभं झाल्याचे नाही, उभा. ए हरिपाठासाठी कोणा ए भूषण हरिपाठ म्हणते, सानिया म्हणते तू, सानिया लता ये हरिपाठ म्हणा. संगीता माऊली या, तुम्ही हरिपाठा करता या.